नाथ शेतीच नाथ बैलांच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं। आज आपला हा बैल कामेरी बगाड यात्रा, वळवा तालुका, सांगली जिल्हा। जसं बावधनमध्ये बगाड असतं, सातारा जिल्ह्यामध्ये जशी बगाड यात्रा असते त्याच पद्धतीत सांगली जिल्ह्यामध्ये कामेरी बगाड यात्रा असते। काय गावची परंपरा आहे, बैलांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो कामेरी बगाड यात्रेमध्ये ते आपण जाणून घेणार आहे। नमस्कार। नमस्कार, तुमचं चॅनलवरती स्वागत आहे। पहिल्यांदा नाव सांगा तुमचं। तानाजी पांडुरंग पाटील, कामेरी, मुक्काम पोस्ट कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। बरं, काय गावची परंपरा आहे ते आम्हाला सांगा। गावची परंपरा आहे, अख्खी ती बसणं 7 दिवसात। हा, 7वी दिवशी जत्रा असते। 7वी दिवशी कुणी आज तागायत 2 बैलांना गाडा झोपलेला नव्हता। 2023 ला आम्ही 2 बैलांना गाडा झोपला होता। आता ह्यांदा बी 2 बैलांना गाडा झोपायचा म्हणून हे आत्ता बैल घेतलेला आहे। बरं, गावामध्ये किती बैल आहेत? गावामध्ये बैल आता 25 एक बैल आहे आता। बरं, परंपरा काय ते आम्हाला सांगा ना, बगाड यात्रेची परंपरा। पूर्वीपासून ती परंपरा आहे हो भैरोबाची यात्रेची। किती वर्ष झालं जुने बगाड? लय वर्षापासून आहे ना, आम्हाला कळायच्या आधीपासून आहे। बरं, बैलांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो? चांगल्या पद्धतीने बैल, चांगली मोठी बैल तेवढी मागे झोपते ती। म्हणजे जसं बावधन मध्ये बगाड असतं हा, त्या पद्धतीत झोपण्याची पद्धत कशी असते? त्यातली पद्धत वेगळी। तुमची बैल लांब असते ती, आमची लागून लागून असते शेवळला शेवळा। होय, हा, बर, 2 बैल। हा, 2च बैल माग असते ती। 4 घालतो आम्ही किंवा 6 घालतो किंवा 2 पण काढतो। म्हणजे 6 बैल नाही तर 2 बैलामध्ये बी तुम्ही गाडा आणता? होय होय, रस्त्यावर गाडा असतो का शेतातून असतो? रस्त्यावर नाही, रस्त्यावर नाही, रस्त्यावर असतो, रस्त्यावर नाही, संपूर्ण गाडा असतो। संपूर्ण असता। भैरवाच्या देवळापासून मारुती देवळापर्यंत जातो गाडा, आणि मारुती देवळापासून गाडा रिटर्न मागे। मंदिरापासून येतो। बैलांचं संगोपन कशा पद्धतीने केलं जातं? चांगल्या पद्धतीने केलं जातं। उडदाची डाळ, सरकी पेंड, आट्टा, बीट, गाजर अशी चारली जाते। नादी आहे ती चारतात, शेंगदाणा पेंड। बरं, आता बगाड जवळ आल्यानंतर बैलांच्याकडून सराव कशा पद्धतीने केला जातो? त्यांनी प्रॅक्टिस दिलं जातं रोजचं रानात। कशावर प्रॅक्टिस देतात? रानात हो, म्हणजे शेतात हातलं जातं आवताला होय। नांगर वगैरे औषध घालणे, ऊस कोळवणे, भरणी, ऊसाला भरणी करणे, म्हणजे शेतात काम करून घेतलं जातं। काम करून खर्च वाढवायचा त्यांचा। कारण की काम करून घेतात होय होय, आणि जी लाकूड आहे ती लाकडून पळवलं जातं। नाही आमच्याकडे लाकूड नाही, आमच्याकडे रानातच मेहनत करून घेते। नदीत वगैरे पवनी घालणे ही व्यायाम देतो आम्ही। हा हा, तलाव्यात वगैरे बंधाऱ्यात असतं ही पवनी ही पाडायची। बरं, त्या पोहणीचा काय फायदा आहे नदीत बांधायला? छाती मोकळी होते, व्यवस्थित राहते, फिटनेस राहते चांगला। चमकत चिलकत कुठं बैल नाही। हा, बरं, कुठलं देवस्थान आहे? भैरवनाथ। भैरवनाथ, भैरवनाथ देवस्थान, कामेरी, तालुका जिल्हा सांगली। म्हणजे जसं बावधनचं बगाड असतं त्याला एक चांगला जातो बगाड्या, त्या पद्धतीत तुमची कशी परंपरा आहे? आमच्यात झोपाळा बांधला गेला जातो वर थोडं शिडाला। शिडाला। तुमचं शीड फिरतं तसं आमचं शीड फिरत नाही। फिरत नाही आमचं, दुमाला असं ही शिड असतं आमचं, त्याला खाली दुमाला असतो मागे ती चटतं या, ती अशी बैल तुमच्याकडे वर जायत नाहीत। 10-15 माणसांचा धुमाल धरायचा असतो। त्या घरी मोठा जाडीचा धुमाला असतो हा, त्या गाड्याला। माग मोर शेड असतं, नारळ तोरणही बांधलेली असते कडेवर, वर माणसं भरपूर बसली जाते ती, आणि माग शेड असतं त्याला 10-15 गडी असतो धुमाल धरायला। बैल उचलून आणि मोर खोचलं बी नाही पाहिजे म्हणून ते धरायला खांद्याला असं धुमाल्याला गडी असते। गाड्याची म्हणजे गाडीची रचना कशा पद्धतीने केली जाते? 2 चाक, बुट्ट, साठी, हा, पुन्हा मध्ये एक सोळका असतो, त्याच्यावर शीट ठेवलं जातं। बाहुली बाहुली असते त्याच्यावर, हा, बाहुलीवर शीट चढलेलं असतं या बाहुलीवर असं शेड असतं वर वरती। तुम्हाला बोलायचं? बैल कुठनं घेतला, त्या जोडीला बैल घेतलाय? पहिला बैल बावधन मधलाच घेतला, तर एपाळ्याला दिलता ह्याने बैल। हा हा, एपाळ्यानं बैल आम्हाला दिलता, बावधनचाच बैल, पण रमेश काळगावकरांना बैल घेतला होता। किती बैल बावधन मधनं आतापर्यंत तुम्ही? आता हे 2 बैल झाले। आता 2 बैल घेतले, 2 बैल. म्हणजे सगळी मिळून 2 बैल झाले? हा, सगळे मिळून 2 बैल। कारण पहिल्या बैलाला बैल चालत नाही म्हणून आता ह्यो बैल घेतलाय। आम्ही बिरुळ मधनं पण बैल आणलेले। कुठनं? बिरुळ खाली, सांगली जिल्ह्यात शेवटचं टोक। हा हा, आणि गोंडा बांधायला लागतो आमचा, चाळ बांधायला असतो या, पैशाची माळ असते या, बरं बरं बरं, गाईचा गोंडा असतो, वन गाईचा, हा। वर शेडाला। आता कवा बगाड?
25 तारखेला आहे. 25 होईल. म्हणजे 25 एप्रिलला. हा 25 एप्रिल आहे. 25 एप्रिलच 25 एप्रिललाच शुभारच एप्रिल म्हणजे अजून एका महिन्याने हा 1 महिना. म्हणजे मंडळी 25 एप्रिलला कामेरी बगाड यात्रा आहे. सगळ्यांनी आवर्जून भेट द्या कामेरीच्या बगाड यात्रेला. दादा माहिती दिल्याबद्दल तानाजी पांडुरंग पाटील. धन्यवाद. धन्यवाद.